नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे असे पोह्यांचे बॉबीज। बॉबी बनवण्यासाठी अर्धा किलो पोहे मंद आचेवर भाजून घेतले व थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतले। बारीक वाटल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यातले मोठे कण शिल्लक राहता कामा नये। तर 1 चमचा पापडखार घातला आणि चवीनुसार मीठ घातलं। तुम्ही यामध्ये लाल तिखटही घालू शकता, मी लाल तिखट स्किप केलेला आहे। पापडखार घालून व चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घेत कणिक मळायचं आहे। कणिक जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, मीडियम कणिक मळायचं आहे। कणिक मळून 15 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचे व परत पाण्याचा हात घेऊन आपल्याला कणिकची मसाज करायची आहे। तुम्ही बघू शकता सोऱ्याच्या साहाय्याने छान असे बॉबीज टाकलेले आहेत। तर एका दिवसात खूप छान कणकणीत वाळलेले आहेत। तुम्ही बघू शकता इतके सुंदर कुरकुरीत आणि दुप्पट फुलतायत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला की मग पटकन सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बरं का। थँक्यू आणि बॉबीज खाऊन बघा।